हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी कुमार भारती आणि 7वा पाठ आहे. पाठाचे नाव आहे आपल्या गवताचे पाते. लेखकाबद्दल थोडी माहिती बघून घेऊयात. लेखकाचं नाव आहे वि.स. खांडेकर. यांचा जन्म झालेला आहे 1898 आणि मृत्यू झालेला आहे 1976 मध्ये. कादंबरीकार, कथाकार, लघु निबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहे. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनवृक्ष, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा म्हणजे मंदिर, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर वनभोजन, धुंदमरास, फुले आणि काटे, कोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रह यांचा प्रसिद्ध आहे. हे लेखन त्यांचे प्रकाशित आहेत. यांनी म्हटलेलं आहे, रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांची रूपक कथा संग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खालील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवतांचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तीचे भावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. आणि कशा प्रकारे त्यांनी घडवलेलं आहे ते आपण या पाठातून बघणार आहोत. बघा, इथे लेखकाने म्हटलेलं आहे, बालपणापासूनच आपला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजेच रूपक कथा होय. आता रूपक बद्दल थोडी माहिती बघूया. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. रूपक कथा कशी असते? आकाराने लहान असते. तिच्यात अर्थ घनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. नोट करून घ्या. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही काय आहे? रूपक कथेची वैशिष्ट्ये आहेत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईल. आता आपण जी रूपक कथा आहे, जी लेखकाने इथे सांगितली ती आपण बघणार आहोत. बघा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली आणि त्यांचा आवाज होऊ लागला, पट पट पट. आता इथे लेखकाने रूपक कथेला सुरुवात केलेली आहे. लेखकाने म्हटलेलं आहे की एका गवत्याच्या पातीची ही काय आहे? एक कथा आहे. आणि गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही पण कशी आहे? तुम्हाला दिसते ही एवढीच कथा इथे कवींनी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे. आणि यातून बराच मोठा अर्थ आपल्यासमोर येणार आहे. तो बघा, यांनी म्हटलेला आहे की हिवाळ्याचे दिवस होते, ना, हिवाळ्याचे दिवस होते. गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते. कशाचे पाते? गवताचे इवलेशे पाते काय करत होते?
धरणी मातेच्या कुशीमध्ये गाढ निद्रा घेत होते आणि ते गोड गोड स्वप्नांच्या सुखद लहरीवर निवांत तरंगत होते. तेवढ्यातच झाडावरून पिकलेली पाने पटापट पडू लागली. जमिनीवर आपटताना सर्व पानांचा आवाज होऊ लागला. कसा? पट 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 असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता. आणि त्याचा जो आवाज आहे पटपट कसा वाटत होता? कर्णकटू वाटायला लागला. आता इथे लेखकाने म्हणतात, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले चिमणे म्हणजे चिमुकले गवताचे पाते जागे झाले. कारण की ते गाढ झोपेत होते आणि काय करत होते? ते सुखद असं स्वप्न लहरीमध्ये गुंग झालेले होते. आणि ह्या झाडाच्या पिकलेल्या पानामुळे त्याची जी झोप आहे ती काय झाली आता? झोप मोड झालेली आहे. बघू आता लेखकाने मग काय म्हटलंय. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. गिरक्या खात खात येणाऱ्या एका झाडाला कोण म्हणालं? एक इवलंसं गवताचं पातं काय म्हणालं बघा. पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझा सारा गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. आता हे कोण म्हटलं आहे? इवलूसं गवताचं पातं कोणाशी म्हणतोय हा? जे पिकलेलं पान गळून पडलं आहे त्यांना म्हणतो आहे की तू किती कटकट आवाज करतो आहेस. तुझ्या या दंग्यानं, तुझ्या आवाजानं काय झालेलं आहे? माझ्या सर्व गोड स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. नेक्स्ट म्हटलंय, पानांना राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिंबा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. आता ते काय म्हणताय बघा. कोण म्हणायला लागलं हे? एक झाडावरून पडणारं पिकलं पान काय म्हणतो या गवताच्या पात्याला की अरे जा चिडखोर बिंबा कुठला. त्याने म्हटलंय की तुझा जन्म मातीत झालेला आहे आणि तू नेहमी मातीतच राहणारा आहे. तुला काय म्हटलंय? गळणाऱ्या पाण्याने त्या पात्याला काय म्हटलंय? क्षुद्र म्हटलेलं आहे. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्याचा उच्च दर्जाचा आनंद कधी मिळणार नाही. पाते क्षुद्र म्हणजेच खाली असतात. ते खालच्या पातळीवरची जागा त्यांना दिलेली आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की असा गळणाऱ्या पानांचा दावा होता की त्यांनी काय म्हटलं की तू क्षुद्र आहे हो ना. तुला या आमच्या उच्च वातावरणाची काय तुला कधी कल्पना येणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की हे दंगा नाही बेटा, काय आहे तर गाणं चाललेलं आहे जे गवताच्या पात्याला कधी समजणार नाही. असं म्हणणं कोणाचं आहे? या झाडावरून पडलेल्या पानाचं. आता त्यांनी म्हटलेलं आहे हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले. कोणतं? जे झाडावरून गळून आलेलं ते पान जे काय झाले आता पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलो. यांनी म्हटलेलं आहे ते पुन्हा जागे झाले. कोण? ते पडलेलं पातं. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानांचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. जे पान गळून पडतात ते परत काय होत असतात? गवताचं पातं होत असतात हो ना. म्हणून म्हटलेलं आहे की परत विलक्षण जादू झाली आणि वसंताच्या संजीवक स्पर्शाने ते जे गळून पडलेलं पान होतं ते आता परत काय झालेलं आहे? चिमुकल्या पात्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते परत कुठे आले? धरणी मातेच्या कुशीत लपून लागले आणि झोपू लागले. पण पुन्हा त्यांची झोप मोड होऊ लागली. कोणाची? ज्यांच्यामुळे ते निर्माण झालेले आहे त्यांच्याचमुळे काय म्हटलेलं आहे? त्यांची झोप मोड व्हायला लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडित होती. आता इथे लेखकाने सांगितलेलं आहे गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले हो ना. मातीत मिसळून गेले आणि त्यांच्या कणांमुळे एका नवीन गवताच्या पात्याने काय घेतलेला आहे? जन्म घेतलेला आहे हो ना. ते आनंदाने डोलत राहिले. थोड्या दिवसात हिवाळा
परत आला. मग काय झालं, ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले. ऊब मिळण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले. झोपे ते सुख स्वप्नांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले. पण पडणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे त्यांची काय झाली, परत झोप मोड झाली. त्यांची सुख स्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पात्यांना संतापाने, दूषणे काय देऊ लागली, शिवीगाळ करायला लागली. आता नेक्स्ट म्हटलेलं आहे, ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं जी जीव खाऊन टाकतात यांनी अगदी. एवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. परत त्यांची आता जी कोमेजलेली पानं आहे ती खाली पडतात. परत गवताची पाते तयार होते आणि परत त्या पाते काय म्हणतात, जे वरून पडणाऱ्या आणखी जी हिवाळ्याची पानं आहेत त्यांना परत ओरडू लागतात, त्यांना शिव्या घालू लागतात आणि म्हणतात की माझ्या स्वप्नांचा काय केलेला आहे, चेंदामेंदा केलेला आहे. आता इथे लेखकाने खूप सुंदर या रूपक कथेवरून आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. बघा पुढे काय म्हणतात ते. आता आपण बघणार आहोत रूपक कथेचा भावार्थ. जी आपण इथे रूपक कथा बघितलेली आहे तिचा आपण इथे काय बघणार आहोत, भावार्थ बघणार आहोत. आता ही जी रूपक कथा आहे, या रूपक कथेतून माणसाचा स्वभाव कसा असतो हो ना, ते अत्यंत सुंदर रीतीने लेखकाने इथे व्यक्त केलेले आहे. या कथेत काय घडते पहा. तर यांनी काय म्हटलंय, अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झालेले आहे. आता यांनी म्हटलं, गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पातीवर डोकावून पाहू लागतात. म्हणजेच काय तर झाडावरून गळून पडणाऱ्या पाण्याला आणि उच्च स्थानावर राहतो आणि पाते क्षुद्र पातळीवर राहते अशा उच्च दर्जाचे आहोत आणि गवताची पाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहे असे वाटते. आता इथे काय म्हटलं यांनी की दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे हो ना, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला काय म्हणतो, क्षुद्र म्हणतो आणि त्या पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पाते करत सुटतात. यांनी म्हटलेलं आहे की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का. आता यांनी काय म्हटलेलं आहे, कवीनी इथे आठवून दिलेलं आहे की जे म्हातारी झालेली लोक आहेत ते कधी ना कधी तरी काय होती, तरुण होतीच आणि त्यांनी काय करायला पाहिजे, तरुणपणाचे दिवस आता आठवायला पाहिजे. ते नेहमीच काय करत असतात, मोठे झाल्याचा किंवा आम्ही वडीलधारे झालेलो आहे हे सांगण्याचा आपल्याला नेहमी प्रयत्न करत असतात. लेखकाने म्हटलंय, आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते काय हो ना. त्यांनी म्हटलेलं आहे, आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते, म्हणजे जी तरुण होती पिढी ती एक ना एक दिवस काय होणार आहे, म्हातारी होणार आहे, प्रौढ होणार आहे. मग ते काय करतात, तर तीच चूक परत करतात. म्हणजेच काय, आम्ही प्रौढ आहोत हो ना, तर तरुण पिढींनी कसं वागायला पाहिजे ही गोष्ट ते सांगत असतात. तीही जुना किताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असले दिसते आणि पिढीतील अंतर नेहमी काय असतं, कायम असतं. यांनी म्हटलेलं आहे, दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल
होईल का असं लेखकाने विचारलेलं आहे. तर होईल का? तर मुळीच होणार नाही.